शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। शरद पवार आज दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा मोठमोठे होर्डिंग्स आणि बॅनर लावत शरद पवार यांना वाढदिवसाच्या आज राजकीय गोटातून त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव शरद पवार यांच्यावर केला जातो। विविध राजकीय नेत्यांनी सुद्धा शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं दिल्लीमधल्या त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नेते यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। शरद पवारांनी या सर्व शुभेच्छांचा स्वीकार या ठिकाणी केलेला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आपण पाहताय। विविध माध्यमातून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव जो आहे तो केला जातोय। वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय असणारे शरद पवार आजही तेवढाच दांडगा जनसंपर्क। तर अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। अजित पवारांनी ट्विट करत पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। अजित पवार आणि सुनेत्रा पवार आज दिल्लीमध्येच आहेत। अजित पवार आज शरद पवार यांना भेटणार का या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, मात्र आज सकाळीच अजित पवार यांनी ट्विट करत पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। अजित पवार यांनी ट्विट करत नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। आदरणीय श्री शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपणास उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा। असं ट्विट अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। अजित पवारांनी केलेलं ट्विट आपण या ठिकाणी पाहताय, तर स्क्रीनशॉट जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय।